जागा नाही. अहो पण पहिला विचारा तिला कुणाखाली निजून पोर काढल्या ते. हे पोर माझं नाही. अरे ही तर कशी काय अगदी होय. हा इथं जाय की शान्या. काय सांगतोस होय नवऱ्यानं टाकलेला. अरे नवरा म्हणतोय पोरग माझं नाही. आईला गावात असून आम्हाला माहित नाही. पैशाचं काहीतरी कराय पाहिजे. घरात मूल आहे आता. घराकडे गेलेलीस? कुलूप होतं दाराला. मारुती देणं करून पळून गेला. नाही यायचा तो परत. दादा थोडं बोलायचं होतं. हां बोला की मावशी. लक्षीला आपल्या इथंच काम बघा की. तुम्हाला आमची परिस्थिती माहितीच आहे. जरा बघा की तेवढं. आता आपल्या इथलं काय वेगळं सांगायला पाहिजे का मावशी? तुम्हाला माहितीच आहे की. हां बोला. आपले 250 रुपये झाले. आणि मागच्या बिलाचं काय झालं? मागचे बिल सांगितले घरी 2 दिवसात देतो. बघा तेवढं लवकर बिलाचं. ठीक आहे. दादा तुम्ही सगळ्यासनी मदत करताय. आम्हाला पण मदत केलेली आहे. अजून थोडी मदत केली तर तेवढं बघा की. बघूया मावशी आपण. माझ्या मित्रांकडे विचारतो. काय काळजी करू नका. काहीतरी करूयात आपण. बर. अरे बाबा महेश, ऑलरेडी या प्रिंटिंग प्रेसमध्ये धंदा कमी आणि कामगार जास्त झालेत. काही पण कसलं पण काम चालेल. भरपूर ठिकाणी बघितले. नाही रे, नाही जमणार. ऑलरेडी 2 बायका घेतलेल्या आहेत. समजून घ्या, परिस्थिती खूप वाईट आहे. नवऱ्यानं पण बाहेर काढलंय आणि खाया प्यायचं पण वांदा आहे. बरं या उद्या तुम्ही, बघू काय करायचं ते. अरे ये लक्ष्मी.
तुझ्या परिस्थितीचा अंदाज आलाय मला. वय मला कामाची गरज आहे. कसलंही कुठलंही काम असू द्या, करतो म्या. कुठलंही काम करशील. हम्म. तुझ्या सर्व गोष्टी मान्य आहेत मला, पण त्यासाठी आपल्याला थोडी ॲडजस्टमेंट करावी लागेल. कसं आणलीस हे? कुठून आणलीस पैसे? लक्षे, काय विचारतोय मी? काय फरक पडतोय? सर, हां, कोणतरी आले. इथून पुढे ऑफिसवर येत जाऊ नकोस. हा मोबाईल घे. ऑफिसवर जेव्हा मी बोलवीन तेव्हाच येत जा. आणि हो, माझ्या काही मित्रांच्याही तुला फोन येतील. आणि जरा ठीकठाक राहत जा. वाऱ्याने बऱ्याचदा चुकीच्या पत्त्यावर पोहोचवलेली पत्रे रात्रीने कायमच ताणवली, लांबवली वेदनांची अनावस सत्रे. समुद्राने सबंध तोडला, जोडला डोळ्यांशी तळांशी खारे पाणी. सगळ्याच चवीची करपली गाणी.
भारतीय शिक्षिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले मम्मी सावित्रीबाई कोण ग? शिकायला मनाई होती. मुलींना कशासाठी शिकवायचं, काय करणार मुली सांग ना. असे लोक म्हणत. मनाई म्हणजे हॅलो. बंदी. अशा प्रतिकूल आत्ता. काळात मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई फुले घराबाहेर पडल्या. 2 मिनिटं. प्रतिकूल म्हणजे विरुद्ध. त्या काळातल्या लोकांना हे सहन झाले नाही. त्यांनी सावित्रीबाईंना त्रास द्यायला सुरुवात केली. आई, हिला जरा बाहेर घेऊन जा गं. मी नाही जाणार. मला नाही जायचं. मला टीव्ही बघायचाय. जास्त नखरे करू नको सोनू. महात्मा ज्योतिराव मला नाही जायचंय. मला टीव्ही बघायचाय. सांगते तेवढं ऐक सोनू. पण मला नाही जायचंय. फुलेंनी हिला आईस्क्रीम घेऊन दे. लिहायला, मला नाही जायचंय. मला टीव्ही बघायचाय. जा. वाचनाची मी नाही येणार. चल. गोडी लावणे, नाही आजी नाही. मी नाही येणार. आवड नको की निर्माण करणे. आजी नको. मी नाही येणार. सुंदर कविता लिहू लागल्या. भाषणेही देऊ लागल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेतून त्या शिक्षिका झाल्या. प्रेरणा म्हणजे चैतन्य, स्फूर्ती. शिक्षण घेतले की ज्ञान मिळते. शिकल्यामुळे माणूस विचार करू लागतो आणि स्वतःची परिस्थिती बदलवू शकतो, असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता. ठाम म्हणजे पक्का, हे आणि काय बघाल्यास दृढ. हा शिक्षणामुळे माणूस बाकी तुझी पोरगी मोठी होऊन माल होणार आहे, हा? तू निघायचं बघ. अगं लहान पोर आहे ते, त्याला काय कळतंय? परत इथं हात लावलास तर बघ. सोनूला तुझ्यापासनं लांब ठेव. काय? तुझ्यापासनं लांब राहण्यातच तिचं भलं आहे. लक्ष्य, तिच्यासाठी आत्ताच तुला काय ते करायला पाहिजे. मी आहे तिची. तिची काळजी आहे मला. तू काय केलीस? त्या दळभद्री कामगारासोबत लगीन लावून दिलीस आणि काय भलं केलीस? अगं, तू मला वैरी समजतीयस. उद्या सोनू तुला वैरी समजल. हे वज घेऊन नाही जगता यायचं तुला. तुम्हाला आमच्या बोर्डिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, पण आमच्या बोर्डिंगची फी 25,000 आहे. त्यात काही कमी अजिबात होणार नाही. तुमची काही डॉक्युमेंट असतील ती सोबत जोडून लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. एक वेळ जर ॲडमिशन फुल झाले तर त्याच्यात आम्हाला काही करता येणार नाही. हे घे. एवढं? अगं मागलं पण अजून राहिल्यात. पैसे नाही आहेत माझ्याकडे. लई वाईट दिवस आल्यात. आईच्या आजारपणात संपलं सगळं पैसे. अगं तुम्हा बायकांना अक्कलच कमी. अगं मला सांग, आमचा धंदा आयुष्यभर पोचणार आहे का? अगं जेव्हा छापून ठेवायचं होतं तेव्हा उधळत बसलीस.
अगं निदान पोरगी वयात येऊपर्यंत तरी हात आकडायचा, नंतर खात बसायचं. जा जा त्याच्याकडे, आणि काय प्रॉब्लेम आला तर मला फोन कर. एवढा का उशीर केलास? आजीने अजून औषध नाही खाल्ली. तू काय खाल्लंस बाळा? हो.
काय शोधतीयस? काय शोधालीयस? ह्याचं करकरणं आधी बंद करायला पाहिजे. जुनं दार हाय की ग, करणारच. आई ग. छातीवरचा पदर आत माझी नजर, छातीवरचा पदर आत माझी नजर, मांडीवर तुझा हात ठेवत मी पुरुष होत जातो, पुरुष. लक्ष्मीबाई, कवितेच्या ओळी आवडल्या नाहीत का? म्हणजे काहीच प्रतिक्रिया नाहीत? मला पैसे पाहिजेत. नड आहे. कवीला बँक बॅलन्स विचारायचा नसतो, छातीवर पदर. असेल एखाद्या पुस्तकात मानधनाचं पाकीट, बघ त्यात किती आहे. महेश, माया, कोण रे? कोण मारलं? त्या मेसमधल्या आजी वारल्या. मेसमधली त्याची आई होय? ठीक आहे, आलो थोड्या वेळ येतो.